नमस्कार, मी व्यंकटेश बेंडे. साधकांचा विशेष त्यांचा अनुभव आमच्या प्रेक्षकांना मिळावे म्हणावचे हे उद्देशांतू हे उघडे मनाचा हे कार्यक्रम आम्ही ठेवून घेतलोसे. हे कार्यक्रमांतू आजी मोठे पाहुणे होनी होस्मट्सचे आठवळे फॅमिलीचे श्रीयुता संतोष हेब्बार हे आमसमा मिळसती तेंदा हे कार्यक्रमाला आम्ही येऊ करूया. तुमदा हे कार्यक्रमाला नमस्कार, मग स्वागत. मग आमचे वीक्षकांना अनेक तुमचे अनुभव वाटून घेऊया म्हणून तुमचं विनंती. सुरुवाला तुमचा बाल्य तुम्ही उज्जलले परिसर मग वडील ह्यांच्या बघे टिंब माहिती करावी म्हणून विचारली. आम्ही ॲक्च्युली ಹೊಸ್ಮಠ ಮೂಲ आमचं ಹೊಸ್ಮಠ. माझं दादा ಹೊಸ್ಮಠ ವೀರೇಶ್ವರ ಹೆಬ್ಬಾರ್. आम्ही त्या 92ನೇ ಇಸ್ವಿವರೆಗೆ ಹೊಸ್ಮಠ ಅಂತ ತುಚಿಸಲ. दादा आजोबा पुरा आम्ही मूल अप्पू हेब्बारापासून त्या होस्मठ आणतोचे आमचा सल्ला. अप्पू हेब्बार म्हणजे आमचं मूल मनुष्य आमचे हेब्बारांचं मूल पुरुष आंटी सुरू म्हणता 1735 दिवशी आंटी गोष्ट मोठी हिस्ट्री त्याला आता आमचं दामलेन ते बघे पुस्तक आले होणे पब्लिश केला त्यांतू ते बघे पुरा विवरूस आहे. 92 इस्व्या उपरांत आम्ही होस्मठ आणतो नाही. त्या उपरांत आम्ही वेगळे तुमच्या उद्योगा निमित्त तुम्ही वेगळे आणि गेले आमदा होस्मठ आणतो वाडी पुरा विकावायचा आयला विकून मग आम्ही वेगळे जागा आणतो. कडेला आम्ही उजिरेंतू येऊन उजिरेंतू घर केला. सध्या आम्ही उजिरेंतू रिसाइड घर आमचं पुरा उजिरेंतू. तुम्ही उज्जलले मग परिसर इस्कुला गेले मी उज्ज्वलेला त्यांची होस्मठ आणतो ಅಥವಾ ಅಜ್ಜೋಳ ಏಠ ಮಜ್ಜ ಅಜ್ಜೋಳ ಬಂಗಾಡಿ ನಾರಾಯಣ ಪಟವರ್ಧನ್ NB ಪಟವರ್ಧನ್ नारायण तो स्वातंत्र्य होराटगार होंगेन सर माझा आजोबा. त्या उज्ज्वलेला त्या बंगाडींतू म्हणजे दिडुपेशी गोट्टा फरारी त्या उज्ज्वलेला वणी अय्यन म्हणा ಬೆಳ್ತಂಗಡಿ ತಾಲೂಕುची. मग ಹೊಸ್ಮಠ ಅಂತೂಜಿ ಸ್ಕೂಲ ವಾಳ್ಯ ಸ್ಕೂಲಲ್ಲ ಗೆಲ್ಲೆಲ್ಲ 1ರಿಂದ 4ನೇ ಕ್ಲಾಸು ವಾಳ್ಯ ಶಾಲೆ ಹೊಸ್ಮಠ. मग 6, 7, 8 ಹೊಸ್ಮಠ ಅಂತೂ ಹಿರಿಯ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆ त्यागेला. मग एक वर्ष मे रामकृष्ण मिशन मंगळूरू त्या एक वर्ष 8ನೇ क्लास त्या केला. मग त्या घराचो 28 असे म्हणाला. मग आईला मग मी लहान ओढ्यो लाडी सर आम्ही तिघ अण्णाच भाऊ मग नाका म्हणी मग बिळिनेले 9-10 बिळिनेले ಗೋಪಾಲಕೃಷ್ಣ ಹೈಸ್ಕೂಲ್. मग डिप्लोमा केला. डिप्लोमा केलेला SN मूडबिद्री पॉलिटेक्निक मूडबिद्री ते उपरांत मग ते उपरांत शिक्षण नाही मग उद्योगची आम्ही तुमच्या याच्या होस्मठांतून तुमच्या वाडी घेतली मग तुम्ही ती आणटी बाहेर केला आली तर मग अंता वगैरे तुम्ही उद्योगांचा उपाय नाही शावगी उद्योगांचा सोडा तसा विषय तुमचा भयंकर इतिहास असाल घरा नाही होस्मठांतू पडा. आम्ही मग्गांपासनी लँडलॉर्ड्स माझे आजोबाला 100 एकरे वारी आस्ती साली म्हणे. मग वंटे असं ती लहान असे तुला एक किती लहान तू त्यांना इन्कम सोर्सेस असे तिथलांची तुला तापत्रे अधिक असत खंडित. मग एक टाइम झाला तुला 1980 सांगतो ऑलमोस्ट आम्ही आमच्या जिल्ह्यात पडायला ते मस्त तू अळमान तू सल्लो म्हणतो हे बघ मस्त अनुभव आहे खंडित. तेडला 7 रुपये किलो भेटते तेडला सामाजिक आमचे एक चित्पावन ब्राह्मणांचे अथवा अवघ्यांचा सेरा तापत्र नसलेलं मनुष्य उणासायला यश पुरा चेंज झाला. 2000ನೇ ಇಸ್ವಿಯ उपरांत मस्त चेंजेस झाला. हे 80ರಿಂದ 90 म्हणायचं एक पिरियड ऑलमोस्ट स्ट्रगलिंग पिरियड झाला. तेंतू नाना कारणावरून इथं वाडी विकायचे. तुम्ही पुढे साईडला तुम्ही याच्या तुमच्या अण्णाशी का येता ते अवघे किती दिसत काय अण्णा एक माझं एटा दुम्मेटून तुझे मधलील अण्णा आमचं पुढं गेला राजेश हेब्बार म्हणे नाही. मग मट्टो अण्णा एटा दुम्मेटूचे वाडी पळायचे आधी कलकत्ता निसलो मग यशा
रेल्वेचा एक सिग्नलिंग फील्ड आहे आमचा. सिग्नलिंग म्हणजे रेल्वेचा ट्रेन ये वेळेला आम्ही सिग्नल देवेला सिस्टम्स इन्स्टॉल ऑल ओवर इंडिया तुता काम करसा. स्टार्ट केलेला कोंकण रेल्वे प्रोजेक्ट अंडी 1994 ಫೆಬ್ರವರಿ मला सुरूलाची त्याला कोंकण रेल्वे येतात तुम्ही ओहो हा मोठा एक्सपिरियन्स आहे. आम्ही कोंकण रेल्वेचं काम करता. हा ते बघे सांगा इथं सुरूला हाय कसं एक्सपिरियन्स. हा ता एक सांगा तेडला कोंकण रेल्वेचं काम म्हणजे पुरा घाट सेक्शन वेस्टर्न घाटांत हाय ते पाहता आम्ही एक टनेल अशी गेला ते टनेल म्हणजे सुरंगू हे सुरंगांतो आम्ही डब्याचा जीप आंटी समजा समजा जीप पिकअपला तेगडाच कोणेला येसाला ते मध्ये आम्ही जाऊन आमचा सिग्नलिंग सिस्टम्स होतो टेलिकम्युनिकेशन सिस्टम्स होतो त्या पुरा आम्ही काम केबलिंग असं त्याचं पुरा काम पळावीन जासा त्या पाणी पुरा किती फ्रेश पाणी मिळत वेळेला ते सुरंगांतो पाणी यायचं झरोचं पाणी त्या गावाला विषय मग आम्ही त्या संगमेश्वर म्हणजे जागेत त्या आमदा हॉट वॉटर म्हणजे उन्नन पाणी येतं उन्नन पाणी बिसनीर त्या आम्ही स्नानाला जातो ते नॅचरल विषय तसं नाही अवेलेबल एक्सपिरियन्स ही प्रोजेक्ट्स तू काम करायला आम्ही साईटांत चलत मस्त एक्सपिरियन्स मिळायचं. तेंतू तुमचा किती काम असं तेंतू ते हिंदू कोंकण म्हळे रेल्वेन तू किती असं म्हळे सिग्नलिंग अशा भारी एक इम्पॉर्टंट भारी ट्रेन ये वेळेला अशा दोन लाईन्स असे अप लाईन डाऊन लाईन डबलिंग सेक्शन आणतो सिंगल सेक्शन तेंतू रेल्वे स्टेशन आणतो ट्रेन मूवमेंट कंट्रोल करायला सिग्नलिंग सिस्टम्स हांव आदी रिले इंटरलॉकिंग सला म्हणजे एक रिलेस आम्ही ಕೆಲವು रिले स्टार्टिंग सला मेकॅनिकल इंटरलॉकिंग त्याला अपर क्वाड्रंट सिग्नल लोअर क्वाड्रंट सिग्नल म्हणसा त्या लिव्हर्स असे त्या लिव्हर ओढा असा मॅन्युअल आगी काम करा मॅन्युअल त्याला लिव्हर आणती एक वायर रन होऊन सिग्नल वेट त्या ओढणीचा सिग्नल असा पडासे सिग्नल उठे असं नाही सिस्टम मेकॅनिकल सिग्नल ते उपरांत कलर लाईट सिग्नल आणि तो रिले इंटरलॉकिंग आहे याच्या इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आम्ही याच्या सहसा कंपनी जपानाची कंपनी तेंतू आम्ही इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग इंडिया तुझी मॅन्युफॅक्चर करणे आम्ही ऑल ओव्हर इंडिया इन्स्टॉल करसा. म्हणजे रेल्वे के असं काम सांगतो तुमचं अंडर तुमच्या डिपार्टमेंटाचे अंडर तसं म्हणतात ना एक ओरिस्सान तू तेडल्या गेल्लावर हाय एक भारी दुरंत झाला ते कोणीसा मिळासे कोणीसा केलनी होती म्हणून बालासोर ऍक्सिडेंट हाय बालसुराचा हाय बालासोर ऍक्सिडेंट ಬಗ್ಗೆ एक टिंब सांगोयरा त्या किताला आमचं त्या रेल्वे पट्टी मेन लाईन आणि लूप लाईन जायला त्या पॉइंट मशीन म्हणत असे तर रेल्वेचं पट्टी चेंज करता डायरेक्शन चेंज करायला तर चेंज पॉइंट मशीन आता सर्क्युटरीस आहे तो सिग्नलिंग स्टाफ ते दिवस किती चला म्हणजे त्या एलसी गेट आहे नेक्स्ट लेवल क्रॉसिंग गेट त्या बसचा कार जायचा लेवल क्रॉसिंग गेटाचं रिपेरियन चालू रिपेरियन ते त्या आमचं पुरं वायरिंग सिस्टम्स आहे पडा त्या लोकेशन बॉक्स असा तू ससे ते लोकेशन बॉक्स पॉइंट सर्क्युटरी सला एलसी गेट सर्क्युटरी सला तेळीन बाय मिस्टेक पॉइंट सर्क्युटरीला लूप दिला तर लूप देताना पॉइंट बायपास झाला पॉइंट ಅಂತ किती सर आम्ही सिग्नलिंग सिस्टम फुल प्रूफ सिस्टम आम्ही ॲज पर आमच्या टेक्नॉलॉजी प्रकार याच्या मेन लाईनला सेट केला ते मेन लाईनला सेट झाले उपरांत तेंतू इंडिकेशन येसे नॉर्मल इंडिकेशन रिव्हर्स इंडिकेशन NWKR RWKR म्हणजे त्या इंडिकेशन घेऊन मग सिग्नल क्लिअर करायचा त्या इंडिकेशन आयला नाही म्हणून झाला ते सिग्नल क्लिअर नाही सिग्नल रेड असे ट्रेन येत नाही ट्रेन स्टॉप असे त्या प्रिन्सिपल त्या किती आलं तेणीनं त्या पॉइंट रिव्हर्स आणचे लूप लाईनला जायला असे बट तेणी नॉर्मल इंडिकेशन लूप करून सोडला ना त्या वायरिंग आणतो तेंतू किती झाला तर शॉर्ट सर्किट म्हणणार त्यांनी तसं करावं नव्हतं केलं तेणी मनांक केलेला मी एलसी गेटाचा सर्किट लूप दिला म्हणजे एलसी गेट सस्पेंडेड ते टाइम आणतो तर तिंब शॉर्टकट केलीसे तर ट्रेन मुवमेंट स्टॉप करावे ना कावण्यासाठी नाही तर किती असे ते डिस्कनेक्शन घ्यावं डिस्कनेक्शन घेऊन ट्रेनला स्पीड रिस्ट्रिक्शन्स असे 10 kmph स्पीड नाही इथला पंक्च्युअलिटी लॉस असे हाय स्पीड ट्रेन असतात तिथला 10 kmph घालताना 2 ब्लॉक सेक्शन ट्रेन स्लो असते मस्त ट्रेन डिले असे पुरा नाका एलसी गेट नोका मटा नाही म्हणे ते लूप एलसी गेट लूप करून सोडया म्हणे केली तर लूप करायचे ते गडीबिडी तू पॉइंट लूप केला ना ट्रेन एक ट्रेन ऑलरेडी लूप लाईन राहिला असे
मेल एक्सप्रेस आयला तर अगेन लूप लाईनाला एंट्री ते गुड्स ट्रेनाला हिट हापडताना त्याचे बोग्यो पुरा डबलिंग सेक्शन हेगडा पडल्यो अंकेक लाईनावर पडल्यो इतला इमिडिएट ऑपोजिट साइड आणि अंकेक एक्सप्रेस ट्रेन आयला तर पास हंसला इट वॉज जस्ट क्रॉसिंग लास्ट बोग्यो हे ट्रेनाचे लास्ट बोगी अंदा असा क्रॅश झाला जेंतू सिव्हिअर ऍक्सिडेंट होऊन 500+ एक्सपर रेकॉर्ड म्हणून असे पण त्या पोट्टू विषय ते मग त्या कोणीच एक त्या महाप्लेस ते केली म्हणावं बघे भारी वदंती आहे त्यांचं हे काही वाटत आहे म्हणावं विषय कोइन्सिडेंस तो स्टाफ ज्युनियर इंजिनियर तो मापलो सलो तेच त्या वेगळो ज्युनियर इंजिनियर का स्टेशन मास्टर का एक कॉलेज पैकी माप बट आय थिंक तानो है मग पॉलिटिकल पुरा सस आहे ऐसा ऑल ओवर इंडियान तो ऐसा एक एक्सिडेंट हंसे म्हणजे जाते तेला ऐसा पूरा ऑटोमॅटिक सिस्टम जा असे तसा आता चान्सेस तसं का असले तुम्ही म्हणत सांजे करनी मग ऍक्सिडेंट आहे विषय अधिक टेक्नॉलॉजी डे बाय डे एडवान्स आसा आज आम्ही भेटत बोलला सा काल्लीची आम्ही एक सिस्टम नाव सिस्टम इंडियन तो फर्स्ट पूरे भारत रेल्वे तो फर्स्ट सिस्टम ताजपूर म्हणजे उज्जैनी महाकाळेश्वर देवळाला गोट्टा स्टेशन ताजपूर स्टेशन अंत काली कमिशनिंग झाला कंप्लीट झाला तर डायरेक्ट ड्राईव्ह सिस्टम डायरेक्ट ड्राईव्ह म्हणजे तू कार्य हे रिलेशन नाही अगेन तेणी कितक परवा ते लूप केला ना तसं एक प्रोव्हिजन नाही त्याला आता वायर मिळतच नाही लूप तसं एक सिस्टम अशा काल आम्ही आमच्या कंपनी क्योसन इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जपान ते इन्व्हेंट केलेला फर्स्ट प्रोडक्ट असली वेगळे कंपनी कर सिमेंट्स असेल प्रोडक्ट येस येतात नेक्स्ट पण आमचं फर्स्ट इन इंडिया काल कंपनी तेंटी मस्त ऍक्सिडेंट्स एवर्ट हायवेर म्हणावचं एक प्रोजेक्शन्स आहे अँड अगेन अशा कवच करिस्तती कवच मुळे हेड ऑन कोलिजन अवॉइड करायला ट्रेन अंतू ट्रेनाचे इंजिन अंतू मॉड्यूल्स सिस्टम्स असे तर समोरली येवचं ट्रेनाचं इंजिन तर सेन्स करसे इतले दूर येस आहे म्हणजे अगेन सिग्नल कोणचं पोझिशन आणतोय ताई सेन्स करसे म्हणजे आमचं इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कवच सिस्टम दोन्ही इंटरफेस करणे म्हणजे दोन्हीला आम्ही परस्पर बोलून घेता ते सिग्नल पोझिशन किती असे तर पुरं ड्रायव्हरला ऑटोमॅटिक कळसे अथवा तो ऑनबोर्ड आणतो तो ऑटोमॅटिक घेऊन तर ड्रायव्हर बोललेलो नाही तरी तर ट्रेन स्टॉप करसे तुमचे फ्लाईट अंत किती असे ऑटो पायलट म्हणसे इट इज समथिंग लाईक दिस हे एक नमुना ऑटो पायलट फ्लाईट अंत हे जर टेक ऑफ झाले उपरांत फ्लाईट तो ऑटो पायलट अंगलचे तो आपल्याप जाणच असे तो पायलट हवं ते टॉयलेटाला येऊन जाय प्रॉब्लेम हे असंच एक सिस्टम आहे कवच नाव ते मस्त इम्प्रुव्हमेंट आहे हंतसे तर इंट्रोड्यूस करीत सती मग तुम्ही काम करीत सता गेली सगळ्या कोकण रेल्वे का झाले उपरांत तुमचं आईल नका म्हणजे ते कोरे ते टाइम समसमन त्यांचं काम सिव्हिल काम तुमचं काम सुरू फॉर्मेशन गल्लीच असं ते त्यांचं अंतक्षणी आमचं काम असं बिल्डिंग अंतक्षणी आमचं इमिडिएटली आम्ही त्या इन्स्टॉल करावं ते समसमन प्रोजेक्ट स्टार्टिंगला मी सेनापुरा मला स्टेशन आणतो काम सरला कुंदापुर आणतो त्या तिथला मी ब्राह्मण बोडियो आमदा काय गुंतू नाही साईटाचं काय नाही पण आम्ही एक हळ्ळी प्रदेशांटी आयले आमदा तर आयडियाही नाही गुंतूही नाही रहिला म्हणावचा विषय मी पळायला नसलो रहिला पळायलांची मी कंपनी अंतू कामाला ಸೇರಲು ಉಡುಪಿ ಮಂಗಳೂರು ಸಿಂಗಲ್ ಬೋಗಿ ಸಿಂಗಲ್ ಇಂಜಿನ್ ಟ್ರೈನ್ ಪಳಾಯಲ್ಲ ಫಸ್ಟ್ ಟ್ರೈನ್ ಉಡುಪಿ ಮಂಗಳೂರು ತೆಡ್ಲ ಒಂದು ಬೋಗಿ ಒಂದು ಇಂಜಿನ್ ರನ್ फर्स्ट ट्रेन में पळायला ते उपरांत बाकी पुरा तेडला सेनापुराला जनता मला ते राजस्थानाचे कम्माच असेल त्यांची रेल्वेचे क्वार्टर्स आला ते क्वार्टर्स अंतू तेडला बॅचलर नका 2-3 बॅचलर ओटू ते एकच क्वार्टर्स अंतू त्यांची रावेला म्हणे कंपनी असे म्हणली त्यांची काम असे उडुपी हेडक्वार्टर्स आला उडुपीला येवे नाका तुम्ही त्यांची राहा मी त्या जाणे बेबे अयो काय म्हणते रोटी करायचं दाल रोटी एक दिवस ते रोटी दिली इतलं दप्पो रोटी यशात मला पुरा अभ्यास मी हसांची बेच्चा झाला वाटतो त्यातलं फळा तू काम ना का म्हणून घराला जास्तही नाही किला सुरू तू काम केलंच नाही तर तुम बाकी काय सोर्स ऑफ इन्कम नाही पडा काम करावं चॅलेंज हे करावं इथला त्या
मास्टराचं घर देवळान तो अर्चक तो ती अम्मा शय मातन बोलला सेनापुरान त्या देवळाला गेलो ना ते एक 1-1.5 ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೇವಳ ಸಂಚ म्हणता असं असं काम यार हुडगा नंबर हुडगा ते कोटा ब्राह्मण बोलला तर तिंबळ त्या भेटला झाला मी असं असं त्या अम्मान म्हणला ना तू किल्ला तिथला बरं तू आमच्या घराशी राहा 1 रुपये घेतला नाही 6 महिने बस 6 महिने वाले सही मास्टर नाही तो पुढे ते अम्मा से अम्मा तेटला ते सुब्रह्मण्य देवस्थान त्या थंड जेवणाला 6 महिने सला त्यांच्या घरटी जायचं स्पेशल जेवण घरचा कण झाला असं नाही मस्त मनुष्य मला देवानंतू उपकार केले आम्ही त्यांना पुरा विसरावे नव्हते ಖಂಡಿತ एक मनुष्य वर्तोय असेल त्याला कृतज्ञता से म्हणी अर्थूच आहे दिसता नियम नाही तिथले तुम्ही ठेवून घेतले ते तुम्ही अशा वर्तायलेच जीवनांतो आम्ही कोणात नाही भांडावेला नव्हते ಖಂಡಿತ दूषण करावं नव्हतं प्रत्येक मनुष्य आम धावा लागस ಖಂಡಿತ प्रत्येक मनुष्याला कोणी केडला किता हवं लागस सी ऍक्सिडेंट्स किल्ला असे म्हणे ऍक्सिडेंट्सचं मूल कारण की त्यामुळे एक फ्रिक्वेन्सी आधी तुमचा आमदा ऍक्सिडेंट उडा मिळा असेल की मला 2 दिवसाला एक ट्रेन जायचं असे एव्हरी मिनिट 2 मिनिट्सला एक ट्रेन जाणच भयंकर फ्रीक्वेನ್ಸಿ मग ಟ್ರೈನ್ ಆಟೋಮೆಟಿಕ್ ಸೆಕ್ಷನ್ ಕರ್ನಿ ಏಕಮ ಗಿಂಡಿ ಜಾನ್ಸಸ್ 1,000ಕ್ಕೆ 1,00,000ಕ್ಕೆ ಒಂದು ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಹನ್ನ ಇವಣಿ ಸಂಗಾಲ 100% कोणताही सिक्युर नाही फ्लाईट क्रॅश तसंची हेला हाय हसे पण मॅक्सिमम टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट्स हवे इतना पुढं असायला ऍक्सिडेंट्स हाय नाही म्हणावं का अभिप्राय तिथला हेच आहे आमचं इंडियन रेल्वेचा एका सिस्टम असताना फॉरेनला गेलं ते भारी ॲडव्हान्स ट्रेन आयली ते बुलेट हे म्हणून तसा त्यांचा सिग्नलनी एठा सिग्नलला काही ॲडव्हान्स उणास अधिक से म्हणजे का नाही आम्ही अडॉप्ट केलेला सिस्टम पुरा युरोपियन सिस्टम जापानीज सिस्टम पूरा किती मॅक्सिमम टेक्नॉलॉजी वर्ल्ड अंत अवेलेबल ता पूरा इंडियन रेल्वे अडॉप्ट करीच कोणत्यालाही नो म्हणत नाही अशा नवीन सरकार आले उपरांत ची ह्याला मोठा बॅकग्राऊंड ह्याला घायसल ऍक्सिडेंट झाला सला हे आय थिंक 98 अंत 97 अंत घायसल ऍक्सिडेंट अंतू सेम ऑपोजिट ट्रॅक अंतू हेड ऑन कोलिजन होनी 500-600 ಮನುಷ್ಯ मेला त्या आसामला गोट्टा वेस्ट बेंगाल त्या ऍक्सिडेंट नंतर वाजपेयी सरकार चालला नितीश कुमाराचं गव्हर्नमेंट त्यातला ते इमिडिएट SRSF फंड मनी क्रिएट केले स्पेशल फंड क्रिएट 17,000 कोटी फंड क्रिएट केले ते फंड आणि पूरा सिग्नलिंग सिस्टम्स मॉडर्नाइज केले त्यातला किती झाला 2 डबल लाईन ट्रॅक आणतो सेम ट्रॅक आणतो 4 स्टेशन रन झाला से ऑपोजिट लाईन आणतो हायवे नव्हतं झालं त्या सिग्नलिंग सिस्टम्स मतलेले वेल्या तर मी म्हणलं नाही का हाता नोटाचा पॉइंट त्या सिस्टम चालला मेकॅनिकल सिग्नल त्या अवॉइड करायला पुरा सिग्नलिंग सिस्टम्स मॉडर्नाइज करावे त्यातल्यापासून ते श्रम हायेस्ट फंड त्यांचं काय फंड पळायत नाही ते बघे कोणतं टेक्नॉलॉजी असे आमदा अंकी म्हणत जाते की नेक्स्ट एडवान्स्ड टेक्नॉलॉजी घेत असे दॅट यू ब्रिंग इन आम्ही स्टडी करणे आम्ही दे विल ट्राय टू इंट्रोड्यूस हां तसे रेल्वे सेफ्टीला मॅक्सिमम इम्पॉर्टन्स मग मनुष्याचा जीव भारी इम्पॉर्टंट तो वापस येत नाही पडा खंडित डॅमेज झालं तरी ओटो ह्यांची तसा तो तुमचे डिपार्टमेंटान ओटो किती मनुष्य काम करतो तुमचं अंडर आणतो म्हळे पळा आमचं कसं म्हळे रैल्वे इंडियन रेल्वे एक इन्स्टिट्यूट तेंतु सिग्नलिंग डिपार्टमेंट एक डिपार्टमेंट आम्ही कॉन्ट्रॅक्टर आम्ही वेंडर आम्ही कंपनी नो का आम्ही प्रायव्हेट एंटायटी आम्ही ते रेल्वेला आम्ही कॉन्ट्रॅक्ट करावं हे पर्टिक्युलर सिस्टम्स असं कॉन्ट्रॅक्ट घेऊन आम्ही करायचं तसं आमच्या कंपन्यांत किती मनशां जाती म्हणलं असते 500+ मनशां तसांची तसले डिफरंट केलो कंपनी असतात मग टोटल रेल्वे तू मस्त मनुष्य 1000 गटल्यांचं लक्ष गटल्या मनुष्यासाठी मोठा विषय होता रात्र दिवस जनांना मुंबईला मोठा सिस्टम का रेल्वे म्हणून याचे स्पीड इम्पॉर्टंट झाला असं मनुष्य लवकर पंचणार ते स्पीड मॅच करावं ते आमचं ऍडव्हान्स्ड सिग्नलिंग सिस्टम नसला ते स्पीड आहे मग ट्रॅक आहे आधीला सगळं ट्रॅक नाही तुम्ही ट्रेन कडा उन्हावला ट्रेन पुरा सिस्टमच वेगळा मग याच्या ऍक्सिडेंट झाला तरी इम्पॅक्ट ती मोडा असे
त्या कोचाचा सिस्टम्स चेंज केले आधी किती झाला ऍक्सिडेंट नंतर एकावर एक चढा झाला भयंकर अवघड असे चढत नाही अशा कॅन्दलाची असं गुद्दूनी वापस यायचं तसं पुढे टेक्नॉलॉजी हाडली नवी टेक्नॉलॉजी मी असं तुमच्या कामान तू स्वतः केतरी एक विशेष घटने जाणं तसं ना काहीतरी एक आठवण तो एक आमचे भिक्षकांना तो मस्त भोवाले काही एठात्या म्हणून तसली आणि एक तसली एक घटना आहे काहीतरी स्पेशल घटना झाली आठवण बरोबर तिशी की हा हे तू असले मस्त घटना आहे एक घटनामुळे हे कम्मा पक्ष आतील विषय तिथला तू होस्मटान तू किता होगा म्हणचं तिथल्या डिप्लोमाला जाय होते आमदा सुरेंद्र मल्लेला आम्ही आठव करा अशा डिप्लोमा करा ₹7 ಕಾಲೇಜೆಲ್ಲ ದೇವೆಲ್ಲ 20 ರೂಪಾಯಿದು ಒಂದು ಬಂಡ್ಲು 10 ರೂಪಾಯಿದು 2 ಬಂಡ್ಲು ಇದ್ದಲ್ಲ ಜೂನ್ ಮೈನೆ ಅಂತೂ ಪಾವಸಿ ಅಂತ ಕಂಡಾವಟ್ಟೆ ತಿಟ್ಲ ನಾರ್ಮಲಿ पैसे सण नाही दद्दन त्याला म्हणलं ना तेणी दिले ना त्यावरती आजी डिप्लोमा झाला का हे पुरा झाला मे एक प्रोफेशनल लाईफ एक ह्या ते कोणी यावं कारणीभूत असं ते मनशांना मी आठव खंडित खंडित कृतज्ञता व्हायला मोठी तुमचं एक मोठे एक गुरी सलिखे ह्याच्या मस्त वाडी मे करणार गेलेली वाडी आला समारोह मे करणार म्हणायचं का तुमचं नाही का छाल असतं ना की ते बघ टिंबत नाही का तर किल्ला आहे ती भारी मोठी गोष्टी सांगा ती 92ನೇ ಇಸ್ವಿ ಇತ್ತು हे ಮನಸ್ಸಮೆ वेगळे ವ್ಯವಹಾರ ಅಂತೂ ದದ್ದನ್ ವಾಡಿ ವಿಕ್ಕವಸಾಯಲ್ಲ 3 ಎಕರೆ 60 ಸೆಂಟ್ಸ್ ಸಲ್ಲ ನಮ್ದು त्या 3 ಎಕರೆ ವಾಡಿ 60 ಸೆಂಟ್ಸ್ ವರ್ತ ಟಿಂಬ ಮಳೆ ಡ್ರೈ ಲ್ಯಾಂಡ್ ಮಳೆ ವೆಟ್ ಲ್ಯಾಂಡ್ ಮಳೆ ಅವಲ್ ವಾಡಿಸಲ್ಲಿ 3 ಎಕರೆ ವರ್ತ 60 ಸೆಂಟ್ಸ್ ಸಪರೇಟ್ ಸಲ दद्दाचं पुरा व्यवहार तक्क मटल असलो ऑफकोर्स त्यातला सोर्स ऑफ इन्कम खाली भेटते मात्र सल्ले ते तू ₹7 किलो भेटतेंद तेडलाच परिस्थिती मग काय सग व्यवहारांतू त्याला नष्ट झाला मग ಒಟ್ಟು वाडी विकावशी आहे तेडला मे मूड बिद्रेन तू कॉलेजला जाणं डिप्लोमाला मला आता फोन व्हायला सलो मेसेज येता साइन घालावे जायवानी तुरंत रजिस्ट्रेशन तेडला मे आयला मे येऊन ते मस्त बेच्चो जाणं मे तेडला सिगरेट आणि ओटींतला ते दिवस मी गुरुवाइन करेन तू डेवनी बस चेंज करायला ते सिगरेट आणि ओटे गोपू काका मला घ्यायला आयला सलो गोपाल भट गोगटे मनीषा नाडोळी गोपाल तो एक भारी एक इन्स्पिरेटिंग मला त्याचं भारी एक व्यक्तित्व तिथला त्याचं बोलण्याला तिथला पॉवर आहे अव्वल बोललो तुला एक इन्स्पायर करसलो तेळीन तेडला मला म्हणला ना तू था पुरा काय मे तेडला म्हणला त्याला काका मे ता स्कूलला जात नाही कॉलेजला जात नाही कारण कम्माला जायचं म्हणजे तेडला होटलाला कम्माला जायचं असं व्यवस्था झाली त्यांनी म्हणला तेडला तानी पुरा काही नाही तू हे पुरा तू डोయ్యాला घ्यायचं नाही तू रेग्युलर कॉलेजला जायचा तो गृहण करेंट घराला मग घेऊन गेलो मग असं नाही मग असे 3 ಎಕರೆಲ್ಲ 30 ಎಕರೆ ಖರ್ಚಿರ್ತು तू हे किल्ला तुझी आज तिची तू कॉलेज तू का करावं ते बोलायचं स्टाईल आहे तिथला बरोबर 30 ಎಕರೆ ಖರ್ಚು ಮಾಡಿ तेडला मला तेडलाची सी सम टर्निंग पॉइंट तेडला मी असांची योजना करीस 30 करावं वी हॅव टू डू दॅट तसं एक चॅलेंज झाला ते चॅलेंजावरती मी हेच ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆ ಕರೀಸಲ್ಲ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗಲ್ಲ आम्ही आळादंगडीतू आरएसचे घरात भाड्याला सला दद्दाला त्या हुशार नाही मग दद्दा त्यांच पुढे गेलो त्याला डायबिटीस आली 59 वरे वर्खाला गेलो तेडलाची आम्ही आळादंगडीतू एक लहान प्लॉट घेतला सला मग दद्दानेच विकून दिला त्या हा नाही घर बांधायला मग आम्ही एंजीर ಅಂತೂ एक वाडी घेतली 1 ಎಕರೆ वाडी 2003ನೇ ಇಸ್ವಿ 3 ಎಂಡಲ್ असेल त्या IAS असेल IN मग त्या भारी मे दद्दा नाही IE माझी बाई मे हे कामासाठी वेगळे मे एदा तिकडे बाहेर गेला ते 3 महिने उपरांत लहान बाळ ती घराशीन ससली
मग आईच्या सुद्धा ओट्टू पळावेला हा नाही म्हणे म्हणून आईन किती म्हणला विक्या तेटला तर विकावचाही पण आता एक योग म्हणतो इमिडिएट तर विकाला आमदा इमिडिएट उजिरेन तू जागो घेवेला एक संदर्भ मिळतो उजिरेन तू आमदा घराचा जाग अर्धा एकर होतो पण घर चालना सिस्टम म्हणजे ट्रान्झिट इमिडिएट झाला येऊन आम्ही उजिरेन येदा नेले ಸೆಟಲ್ ಹಾವನಿ 2006 ಉಜಿರೆಂತು ಸಹ हे पुरा करावेला कसं साध्य झाला म्हणावचं याला मोठी स्टोरी अदी ಮೇನ್ ಚಾಲೆಂಜ್ ತಾಂಚಿ ಗೋಪು ಕರ್ಮಳ ಅನ್ಸಲ್ಲ 30 30 ವರ್ಷ ದೇವಸ ದೇವಂತು 30 ಪಕ್ಷ ಅಧಿಕ माझं टार्गेट आहे मग दद्दाला इथेडला मस्त मग मनसात पडा तळीन पुरा सोलपला तसा असं ता एक मनांतू ससे दद्दन किता केला तरी तो माझा दद्दा म्हणतेलो म्हणचा केला त्याला दिसे तो हससे आणि ಸ್ವಲ್ಪ लेपरान जेवण मस्त म्हणू लागला तो समान संदर्भ ಬಗ್ಗೆ म्हणत नाही मण्णी तेडलाय मण्णी एसे कोणता प्लॉट से म्हणता मला ते अवघे प्लॉट अन दद्दाचं नाव से गेटाला दद्दाचं नाव से ಹೊಸಮಠ ವೀರೇಶ್ವರ ಹೆಬ್ಬಾರ 8 अद्दी फर्स्ट आला माहिती का ते उपरांत मग देवाची दया देव से देवाला पत्यावा ते वेळी आता पुरा हांतदा असे एक किवाणी सब तुम्ही एक वाडी खंबाची खंबाचंदा संघावाचा भारी अपद असा म्हणत आज इतला सुलभ नाही तसं नाही तुम्ही त्यांचे जेव्हा फ्लॉट करणे घेऊन ता कमाईसा ता मेंटेनन्स करसा त्याचं बघे टीम सांगा साधन ती मागिंडी पण आम्ही किती असे म्हणे ಕೆಲವು आम्ही स्टडी करायचं आहे मग अरसू सलो राजे उपरांत गुत्ती नाही गुत्ती उंतू ओक्कला साली हे तू किती असाला हे मॅनेजमेंटाचा एक स्ट्रक्चर साला 1000 एकरो राजे तांचो सलो 500 का 200 का एकरे ते तन 4 गुत्तू सोसाना एक गुत्ती नाही तन 200 का 500 का एकरे सोसाले ते मग 10-15 ओक्कला सोसाली हे तू शेअरिंग करेक्ट असना मग किती आला हे पुरा केला एकाला तर 2 एकर 3 एकर असायचे 2 एकर 3 एकर वाडी ठेवून तुला किती इन्कम असे ते तुझं जीवन कसं जायचं तुझं कमाचं कसं देशील मग हे पुरेसे नाही तू कृषी प्रयोजन नाही म्हणे बेंगळुरू त्याला म्हणे योजना करायची तर हा नाही म्हणणी मी तर लार्ज स्केल लार्ज स्केल केला तर किती असं म्हणे आमदा अल्टिमेटली आज आम्ही किती आज उभं राहायचो हो का आमदा स्ವಂತ खर्चाला किती पैसे तिथले मिनिमम अशा टिंब पैसा अधिक झाला तर किती आहे लास्ट आला वेनलॉक आस्पत्रेला ऍडमिट व्हायच्या बदला बेनाकांतू एसी वार्ड आणतो ऍडमिट आहे इथलांची व्यत्यास ना वेगळा व्यत्यास नाही लाईफस्टाईल आमचा नॉर्मल ब्राह्मणांचा लाईफस्टाईल तसा आमदा वेगळा खर्चाचा नाही सो आम्ही मॅक्सिमम किती आमदा इन्कम येसे तेंतू त्याला रिइन्व्हेस्ट करावं रिइन्व्हेस्ट करावं म्हणजे त्याला कम्माचो त्याला फॅसिलिटीज त्याला सांभाळा त्याला गोर तू किती गाव तर पुरा त्या करावं आम्ही तेंतू इन्कम येसे कोणतं व्यापार केलंच तरी प्रपंचात मॅक्सिमम बेनिफिट घेते 30% मार्जिन तिथलं मार्जिन होते भारी त्याला अवल प्रोडक्ट सांगा नाही ते 30% भारी मार्जिन भयंकर कॉम्पिटिशन झाला तर तुला उन्हा मार्जिन आम्ही हे व्यवहार आणतोय 30% मार्जिन कॉन्सेप्ट आणतोच आहे इथले नामदा किती असे म्हणे मला उरला नाही नका म्हणाचं मनात तुसं नाही त्यावरती आम्ही हे जन एंगेज करणे त्यांना फॅसिलिटीज देणे त्यांना काम करायला हॉस्टेलला पुरा मॅशिनरीज बरे आम्ही कम्माला दाडावचो तो चालवून जाणार त्याला काय एक मशिनरी नाही म्हणून झालं ते हा नाही ता मशिनरीज व्हेकल आणतो ता पुरा फॅसिलिटीज दिला ते आजीचे रिक्वायरमेंटाला आजीचे एक कालमानाला हॉस्टेलला पुरा फॅसिलिटीज दिला ते हसे म्हणायचं एक मला आयडिया झाली तुमच्या कामान तू कळस केरीस नाही ते आमचं साध्य नाही तर तुम्ही याला कामाचं दानी केंकेंटी म्हणजे गावानेच्या कामाला त्याला मनुष्य नाही पुरा स्वतः नाही ते मग केतर बाहेर जातील मनुष्यांचं आहे तसं तुमचं इथलं प्लॉट जेवण ठेवा म्हणजे एक दैव संकल्प म्हणजे आम्ही एक देवाला आम्ही पूजा करताय सुरुवाला पडा मंत्र संघाचा इष्ट देवते कुलदेवते ग्रामदेवते मातृ पितृ आचार्य अवघ्यांना स्मरण करसा त्यांचं एक आशीर्वादावर त्यांचं एक बला कोलायत म्हणे जागो राजस्थानात
त्या आमचं काम आमचं बिकानेर डिस्ट्रिक्टात त्या मोठा केरेस आहे केरे आम्ही ब्राह्मण जाल्ले आमचं ब्राह्मणकीचं विषय आम्ही ठेवून घेतलं होतं किती आमदा व्हॅल्यूज आहे ते बघे एक उदाहरण ते आमला ड्राय एरिया था राजस्थानात त्या काय ते केरेन तू मात्र पाणी आम्ही ते दिवस आदित्यावर कोणतं एक वारू आम्ही कंपन्याचे आवगे सेरून ते तू स्नान करायला गेला तमिळनाडू असेल मगी म्हणे कलस महेंद्रन म्हणे मगी म्हणा असेल तो यशाईसे ते पुरा आम्ही स्नान करीत साव मला जन्नूस आहे मैं जन्नू घालनी मैं स्नान रडे वाला मैं हंता मैं आई वॉज ड्राउनिंग मैं बुड्ढाच सना बुड्ढाच सना ऑलमोस्ट पाणी पियला सना तेळी मगी म्हणो तोय मासा मांची स्नान करीत चला मगही कळे सर तेळी इमिडिएट मैं बुड्ढा सता बाहेर टिपुरा म्हणली सर नका बोमारी सर त्याला इमिडिएट सेन्स झाला मैं बुड्ढाच म्हणे तेळी माझं जन्नू धरणी होड्याला जन्नू धरणी होड्याला ना बाहेर वाढली मग पंप केली पाणी बाहेर झालं मेवांचो न्यायला नाही तर आजी मेट असं जाणू वाचे का त्याला वर वर झालो आम्ही बाहेर गेला जन्नू किल्ला मडी खायवर नका करावं ना आमच्या संस्कृती उरवून घेतलेली आमदा ती उरवायचं मोठी घटना ती खंडित जन्नू नसला ते दिसतं त्याला ओढावेला काही मिळत नसला अंकेत बुड्ढा पाणी प्यायचं तर मी मरून जासाल तिथला टाइम नका पाणी आणतो किती वेळ मस्त काही नाही का लाभू जाणवतं माझं ब्राह्मणकीची लाभू झाली मग वेगळं का तुमच्या कामान तुम्ही स्वतः कंटात झाली घटना काहीतरी माझ्या कंपन्यांचं एकलं सेक्युरिटी गार्ड चलो सेक्युरिटी नित्य असं चलो आमदा कोण असे परिचय एक दिवस मी असायची त्याला मी हे वाडी घेवायचं म्हणजे मस्तच टाइमापासून आणतसा ना जागो घ्यायचं म्हणजे एक दिवस असायची त्याला म्हणलं तर हे तू की मी त्याला साधायला होत माझ्या कॅबिनला ये म्हणून सांगतो तू मासा मयसच करे कामाला म्हणे किती काम सर काही नाही गावाला जायचं सवायचं मासा मुसा असतो म्हण असांची कुसालो तोही ब्राह्मणच होता त्या भूमिहार ब्राह्मण म्हणतात उत्तर प्रदेश तेणीनं 1 महिनो का 15 दिवस आलोचना करणी मग हैरा सर ये समण म्हणला ना त्याला मी समा हाडलो तो आयले उपरांत मग सी येदा एक मनुष्य तुला सेट झालं तुझो मेन मनुष्य म्हणला मग फर्दर अरेंजमेंट तोच करसा त्याला आम्ही फ्री हँड द्या तेवारी आम्ही तर किती असे म्हणाय मस्त मनुष्य आय आणणारे सरी जे तो पुरा तसं करसे असं करसे म्हणे कंप्लेंट आणि मस्त करसत मी किता मळवा म्हणे तर कंप्लेंट किती करीतो आमदा किता काम करून द्यायचे तो डायरेक्ट आमदा लॉस करसे का प्रॉफिट कर हे पळावा ती कंप्लेंट करसत म्हणे तू कुठला त्याला गाडी देवनी तसं करणे त्याला तो शक्यता कर तोच मेंटेन करतो तो गाव आणटी त्यांटीचे जार हाडायचे मग माझे केलो फ्रेंड्स बिझनेस फ्रेंड्स त्यांचा पुरा त्या कलकत्ता आणतो उत्तर प्रदेश आणतो पुरा ॲसेट मग आमचं रेल्वेचे कम्माला येईन त्याला लेबर्स असेल त्यांचं पुरा कनेक्शन त्यांना सांगून केलो तपस मंडल म्हणे कलायला असे तो त्या आमच्या रेल्वेचं काम करसल होतो त्याचं बापूशी येसाई करसे तेणी ना मजे पोराला धाड सांभाळा ना असं टिंब असं परिचय आम्ही किती गाव भोसा तिथला आमचा परिचय असे मग त्यांना आम्ही किती असे म्हणाय मस्त म्हणत आम्ही त्यांना अव्वल करणे ट्रीट करा कोणी लेबर मनुष्याला याच्या फॅक्टरीन तू कमाला जासत का वाड्याला किल्ला नाही फॅक्टरीन तू सिस्टमॅटिक वर्किंग हे काम करावं इथलांच एठाही आम्ही तसंच म्हणा हे तुला ह्यांची काम तुला नित्य वाढीन तू सारी करणारच काम गळा नाही त्याला तो ते कामाला सेट होऊन जायचं एकाला नित्य पुढं सोडावलाच काम एकाला गोर घालावलाच काम एकाला पाण्याचं पळावायचं काम असं केलं ना त्यांना तांच्या मला ह्यांची ड्युटी म्हणजे फिक्स होऊन हे कसं ना पाहता आजी त्या जा आज एठा जा म्हणून केलं ते मग त्यांना बोडपोन जासे तसं सिस्टमॅटिक करावं म्हणजे तुम्ही म्हणा मोठ्या लार्जंत करावं नाही लहान लार्जंत केली तर नाही काम सिस्टमॅटिक आहे मग तुमचं वेगळं याच्या तुम्ही काम करीसा याच्या वेगळं हॉबी याच्या तुमचा फेवरेट आहे की वेगळं हॉबी सी मला विशेष हॉबी म्हणे काय नाही
तुमचं कामच इम्पॉर्टंट आहे. ते कामात तुम्ही फुल टाइम हॉबी म्हणायचं तू रीडिंग असं नाही असं खेळायचं रीडिंग हय टीम मध्ये रीडिंग अंतू पुरसतीच मिळत हय कण हे कामा मध्यांचे हय तुम्ही अशा म्हणता आधुनिकते आमच्या कृषीला हाडमा तेटला कृषी सुलभ अनसे कामाचेलाय सुलभ अनसे आमचा फर्दर इंप्रूव्हमेंट अनसे म्हणे हे ಬಗ್ಗೆ तुम्ही कसले अवघा हे केली सर ते ಬಗ್ಗೆ तोडीक सांगितलेली कसलं मिशन का अथवा कामाचे टेक्नॉलॉजी का कसले ಬಗ್ಗೆ काय तसं टिंब सांगा मेन रिसायकलिंग प्रत्येक विषय आम्ही रिसायकल करावं आमचे फार्म अंतू किता अवगस असे तेन तू किता समजा डिपेंडेन्सी आमदा अशा आधी ते किता मस्त डोग्गोर सोसलो आमदा पाल्लो मिळवसलो याच्या पाल्लो करायला डोग्गोर नाही पाल्लो करायला आसपत नाही पण रिसायकलिंग करावा तर तेन तू एक आमचा सोगे हंतू अडिके सिप्पे हंतू हे पुरा रिसायकलिंग केलं ते आमदा इमिडिएटली गोर असे गोरूला समाहावनी आमदा गाय हवी गाय नसली ते आमदा शेण मिळत नाही म्हणणी त्याला एक लहान गोष्टीच एक कलो कम्माचं लोकल कम्माचं येणसलो त्याला मी कोत्ताळिगे ಕೊಚ್ಚು फाडलाय म्हणून गेलेलो तर कोत्ताळिगे कितना ಕೊಚ್ಚಲ್ಲ म्हणून एवढा मोठा 2 मीटर उद्द कोत्ताळिगे ಕೊಚ್ಚುनी पोपळी मुडा घालेला एक दिवस मी त्याला म्हणे तू किता केला नाही हे केडला कुंभ होईल हे केडला गोर होईल त्याला मिळलं नाही पण अहो अंचाने अंडारे म्हणे तो लोकल माणूस हिंदी अदिला अभ्यास तसं आधुनिक म्हणणी मी त्यांची टिंबस्थळी योजना केली आमच्या कंपनी अंतू पेपर श्रेडिंग मशीन्स आहे आम्ही वेस्ट पेपर काहीतरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट कोणा वेगळा वाचावं म्हणतात श्रेडर आणि पुडी करतात असं आलोचन झालं हे काहीतरी पुडी केलं ते आय थिंक कंपोस्ट इमिडिएट असे मैं इमीडिएट पूरा सर्च करनी कोयमुत्तूर अंतू इंजी एक मैन्युफैक्चर कोवई मशीनरी कोवई एग्रीकल्चरल मशीनरी मनीष त्याला संपर्क करनी तेडी इमीडिएट श्रेडर मशीन ಬಗ್ಗೆ त्यांनी एक्सप्लेन केला ना ट्रॅक्टर अंतू रन नाही व्हायचा त्याला ट्रॅक्टर जोडसायला ते किती पुढे असं मनुष्य पुढे असे तिथला स्पीड आणतो तो काम करतो तेंतु सामान्य सल्ला कट्टिगे मळे मस्त मटन होय सामान्य लहान असा पुरासा हसी टोंबानी सना पुरा पुडी पुडी करत असे हे बेस्ट म्हणे मी आता श्रेडिंग मशीन आडायला तेंतु हे कोत्ताळिगे सोतू आमचा सोगे सोतू अडिके सिप्पे सल्ला वेस्ट किताव कसे फार्म वेस्ट किताव कसे तर पुरा तेंतु घालनी आम्ही रिसायकल करसा हेंटी किता से कंपोस्ट आमदा त्यांची अवेलेबल आहे एडे कृषीला अशा होतो त्याचा आम्ही पुरा फुल काळमेणसू लावेला पुरा मड्यांना काळमेणसू मग अडिके तू मध्य काळमेणसू लावायचा मग अशा मलायन डार्फ कुब्ज तळी से नका तुझा ತೆಂಗಿನಕಾಯಿ लावायला दुंबेटू अंके क्लॉट मग बाळेचा अशा सांगितलं असेल तर बाळे त्याला किती नाव नेंद्र बाळे ता करायला सांगितलं ते मला एडे कृषी करावी आम्ही एडे कृषी आधी पायनॅपल ट्राय केला तर आमदा किती असे म्हणे आम्ही गुंतू झालेला कामच करावं म्हणा अनुभव मला आम्ही गुंतूनतलेला काम करा पायनॅपल कृषी ते ख्रिश्चन केरळाचे करतात ते माझ्यास्तू झाला किल्ला झाल्यामुळे एक कोरोना टाइम आयला तेडला ट्रान्सपोर्ट करायला झाला नाही मग ಒಟ್ಟು मला सोडिಲ್ಲ हे आमदा गुंतूनतलेला विषय आम्ही करावा आमदा गुंतू झाला विषय बाळे कृषी गोंचे काळमेणसू गोंचे अडिके गोंतुसे हे पुरा गोंचे आम्ही उजत आणते आहे मला रिसेंटली ते हेलाही म्हणले ड्रॅगन फ्रूटचं તમે નાકા મળા એટલે ઇન્વેસ્ટમેન્ટ છે તો તેનો પૂરા એઝ પર પ્લાન મસ્ત પ્રોફિટ છે પૂરા છે पण आता आमदा गुंतूनतलेलो गुंतूनतलं मग त्या स्वतः बेसवायची तो कामाच्याला सांगून ती बापदात आमच्या कामाच्याला गुंतून आमदाही गुंतून आपदात म्हणणी गुंतू झालेला विषय आम्ही करावा म्हणाचा मी प्लॅन करणे केला मग गाय सती मग मಲೆನಾಡು ಗಿಡ್ಡ ತಳಿ एक 5-6 गाय हाडायला मಲೆನಾಡು ಗಿಡ್ಡ हाडायला किता कारण मळे सुरुवाला मी 12 गाय हाडलेले जर्सी ताची ಕೆಲವು ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಅಂತೂ ಲಾಭ ನಷ್ಟ आधी शेड रेडी केला जर्सी गाय मी तमिळनाडांनी हाडयलो एक ट्रक फुल डायरेक्ट 12 गाय डिलिव्हरल्या तेंतु 2-3 गाय इमिडिएटली मेल्ल्यो किल्ला मेल्ली म्हण नाही काली अव्वल सरी भारी सुरेख गाय ती सडनली मेल्ली
तर मग अर्थ झालो की त्यांना इट आस क्लायमेट मॅच नाही तर मॅच टाइम लागत असे ನಾವು ಇಪ್ಪತ್ತು ಲೀಟರ್ ದಿಲ್ಲ ಎಡ 10 ಇದನ್ನ ಮಗದೆಲ್ಲ ಪೇಂಡಿ ಪೂರ ಕಂಡಾವಟ ಹೇವು मणी आमदा ऐसे मेन किता म्हळे गोरूचा इम्पॉर्टन्स दिला ऐसे अगेन किता म्हळे गाय पोसले तर पुरेसत नाही आमदा दुधाला म्हणसत जान म्हणतात आम्ही त्यांचं प्रॉफिट डायरेक्ट प्रॉफिट एक्सपेक्ट करावं किता म्हळे दूध विकीचा दुधात आमदा लाभ येतो आम्ही तसा मनांक करावं दूध विकीसा ओके त्यांचं थोडे पैसे येतात पण त्यांचं मग उपा इनडायरेक्टली विषय मस्त पडा आमदा किता असं म्हळे आमचं चारी वेस्टर नाही ती यूज असे सारी यूज तक्षणी मग हे आम्ही किता हे पुडी कसा फार्म वेस्ट त्याची गोठ्याला घाला ते गोठ्याला घालतो त्यांनाच गोर रेडी ते ता गोर रेडी करायसाठी मे तर मलनाडू गिड्डा हाडलेला त्याला तो कुडाम घालायचा सिस्टम कुडाम घालायचं सिस्टम केला ते तर त्यांनी तुझी बहुत त्याचं गोर रेडी असे त्या कॉन्सेप्टासाठी तसं केलं म्हणजे जर्सी गायींदा तसले गोट्यान सोडला ते त्यांना मगही ते करावेला आधी उमी म्हणी बत्ताद होट्टू ता घालणे सोडला सला ओपन सोडला सला गायींना तर गायींच्या गोरासून तू किडे हवं लागले मस्त समस्या झाली मग हे जर्सींदा पुरा झाडगोट्टो म्हणी मग कॅन्सल केला हे कंपोस्ट रेडी करायला मलनाडू गिड्डा त्यांना गोरासूला काय खाण तसा म्हणी केला म्हणी ताच म्हणा आम्ही कोण कृषी संबंधित कितासे आमचा व्यवहार तो आम्ही अधिक लाभ डायरेक्ट प्रॉफिट आम्ही केडलाई मनांक एक्सपेक्टेशन ते रिसायकलिंग हे पूर्ण रोटेशन होऊन आणि एक दिवस तुला बंपर मिळेल एक वर्क तुला हायेस्ट बेट्टे झाले ते वर्क तुला लाख वलसाला ते 600 रुपये किलोला विकेर ते दिवस तू बंपर यील्ड मिळाला तुला ते पैसे तुझे प्रॉफिट अथवा ते जॅकपॉट म्हणायचं ते जॅकपॉटला आम्ही वेट करा लाईफान तू कोणताही एक टाइम तुला जॅकपॉट मिळाल कोणत्या मनुष्याला एक टाइम त्याला जॅकपॉट तर जॅकपॉट मिळास त्यावर आम्ही राखा विषय आहे मग तुम्ही गोवरेशा म्हणा तुम्ही हेच ते विना वेगळे कोणतरी गोवर यूज करीत आम्ही सुफालाई घालसा सुफाला फॅक्टम्पॉस ताई त्या टिमडिम मात्र घालसा मग मॅक्सिमम मग झाड गोट्यान तू उरलेला स्लरी ताई घालसा त्या स्लरी आम्ही अधिक झाला ते पोफळी हाईट एकदम गंटू गॅप अधिक एक आमचं फर्स्ट प्लॉटात प्रॉब्लेम पळावे बिडला युरियाचं कंटेंट अधिक असेल तसं हायवे नव्हते गंटू समतोलन गंटू गोटा गोटा दूर दूर जाय पोफळी दिंगी असत मग मोड असत त्यासाठी स्लरी टिंब कंट्रोल करीत फॅक्टम्पॉस मग सुफाला आमचं कंपोस्ट गोपारा त्याला मिक्स आहे मग अशा नवीन होनी त्या बंगाडीन तू गद्दे स्टार्ट केलास गद्दे स्टार्ट करायला मला रिझन किती म्हळे तांच मे म्हणला पडला तुला अरसू ओक्काला गुत्तू तर पुरा नाश झालो हे लँड रिफॉर्म ऍक्ट हाडणी अवघे जागे डिवाइड होऊन गेले ते एक ते जागो विकेली नाही ते वाडी ठेवली नाही ते काही केली नाही पुरा असाच झाला ते पुढे एक दिवस जेवेला तांदूळ नाही म्हणायचं वाडी पडायला ते आमचे तांदूळ नाही मग ड्युअल बेनिफिट अगेन अवघे म्हणले एक रुपये लॉस म्हणलं रुपये उरवायचं माहिती कसं उरवायचं म्हळे मे गायींदा मे गवत घ्यायचं 2 ट्रिप गवत 60 ಒಂದೂವರೆ ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಗವತ್ म्हणे 2 ट्रिप 3 ट्रिप मला गवत हे हेंटी मिळणार ते पैसे डायरेक्ट मिळले मला मिळायचे डायरेक्ट बेनिफिट देन अगेन भात डायरेक्ट विकित नाही फर्स्ट क्रॉप लास्ट टाइम आयल ना मला त्याला आगोटी सुरू झाली तर मिल्लाला धाडा झाला नाही तसे मिल्लाला भात आम्ही तांदूळ करण्याची विकाव तेंटू किती आमदा तवडू मिळासे तवडू मिळला ते गायींदा घालायला त्याला पेंडी हाडावे नका ते तवडूनी मीठ मिक्स करून दिला तर पुरासे त्याला हे अवघ कॉन्सेप्ट वरटी मे
थंय अशें वायड स्केलान करावं म्हणे त्या जागो मिळलो नाही अंके प्लॉट से त्या तर आज तुला देश आणणारे म्हणून तेलांचे गुंतराय तर मिळणार ते त्या वायड स्केलान तू आमचांची हल्लर मशीन आमचांची नेजी घालावचा मशीन पुरा घालणी त्या वाईट स्केलान करावं म्हणे एक आयडिया असे पण आता तुम्ही म्हणत मोठ्या स्केलान तर लाभूय असे नाही ते हे असे प्रॉब्लेम किती आलं म्हणे परवा तांची झाला नेजी घाल ते पण डिपेंडन्सी सावनच आहे आमचं ख्रिश्चन कोणालाही आम्ही अवलंबना आमचं स्वतः साव प्रत्येक यंत्र मोठं नाही ते यंत्राचे सोबयसती तेडला नेजी घालावचो तेणीन सोबयला ना 15 दिवस वेस्ट केला आमचं सिक्वेन्स किती असे आम्ही मूर बेळे काढावं ते टाइम म्हणजे आम्ही रेल्वेचे प्रोजेक्टही आम्ही करसा त्यांची आमचं टाइम इज एसेन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट एठाही तसांची टाइम पंक्च्युअलिटी ते टाइमाला ता केलं ते तुला रोटेशन असे काम इमिडिएट असे ते प्रकार तुला प्रॉफिट मिळासे ते मशिनरी सोबयला ना तर डिले झाला त्या असं म्हणजे आमचंच मशिनरी घालना म्हणे एक प्लॅन आहे पण त्याला आमदा त्याला तिथलं काम हमत त्या सवचो 4 एकर प्लॉट 4 एकर पुरे नाही त्या 15 एकर तरी पण से त्या एक प्लॉट हाडील पडून घेईन ते करीत नाही ते पण त्याला मस्त जन डिमांड नाही त्याला मस्त जन पालुदा नाही ಬಗ್ಗೆ ते वरती पेंडिंग मिळला तर इमिडिएटली मी त्या हल्लर मशीन ಕಂಪ್ಲೀಟ್ त्या ಭತ್ತ ಪೂರ ಭತ್ತ ಅಕ್ಕಿ ಮಾಡಿ ಪ್ಯಾಕ್ ಮಾಡಿ ಕಳಿಸುವವರೆಗೆ ಸಿಸ್ಟಮ್ करायला म्हणे प्लॅन्स आहे झाला तर करायचं स्ವಂತ यूज करायला ती आरामीनं असे किती होतात जेवियर आरामी धैर्यानं असे केमिकल्स तर अव्वल विषय तुमचे मग तुम्ही पाण्याचे ह्याला तुम्ही कसा डिपेंड म्हणा अशा पाणी दिसून दिसा उणावच भुईन तू येशा ಒಟ್ಟು ಪಳಾಯನತೆ तू पळायनते पण आम्ही चित्पावन ब्राह्मण स्टार्टिंग अंटी सुरू अंटी आम्ही पळायला आमचो अज्जोबाईच होतो पिजोबा तोही सुब्रमण्य जावनी नयचे तडी जागोच घेतला खंडित मे मॅक्सिमम घेतलेले जागे पुरा नयचे तडचे नई नसलेला जागा कोणतोही नाही अवघे जागे तो नाही नईची सोर्स समजा पाण्याला आम्ही बोरवेलाचं पाणी आधी पट्टाचं पाणी एसआई पाटू त्या कुठेंच्या पट्टाचं पाणी येत नाही तर काही त्या एक कॅनल करायला बाकीचे अथवा डायरेक्ट नईला पंप घालून लिफ्ट करसा तर नईचं पाणी नसलं ते आम्ही कृषी करायचं त्यामुळे बोरवेल केडला ड्राय असे म्हणून सांगा खंडित खंडित मग आता हेवी रिस्क अशा ಒಟ್ಟು तुम्ही आस्ती हंता हंता किती केली त्या कसं नाही होत आमचे चित्पावन समाजाचं त्या का हेम्मे तुम्ही म्हणले तू हे नाही कोणाला आहे का म्हणे ती साधन म्हणवायची मोठी से पण त्याला अवकाश विसत नाही केलवांना तसं लँड तुमचा तो पुरा देवान पुरा इतलांच तर उपयोग करीचा अव्वल विषय अशा गोपुकान म्हणलेल्या पक्ष डबल गोटा गोटा असे त्यामध्ये आशीर्वाद कम्प्लीट चालू दिसता म्हणले जाणं चो तू अव्वल विषय असांची डबल हा तू म्हणीचे आमचे अशी आमचं एक हे कसले तुम्ही इलेक्ट्रिकल डिप्लोमा होऊन गेलेले मस्त पैसे केले म्हणे एका नमने जन म्हणे बोललाच जेव्हा बोललाच कोणत्यालाही बोललाच आहे विकेलेलाही बोललाच आहे उद्या मानता केला तरी बोललाच तो विषय वेगळं पण एका तेला एक लहानसं एक ओगरणे घालून सोडे जनांत एका हे नाही का म्हणे कोणतूच होत इथला विषय हे जागो वाडी करावचा कॉन्सेप्ट याची किती असं म्हणजे मस्त जाण किती करसती पेंटान तू घर घ्यायसाठी अथवा बिल्डिंग बंद असती तर मला आयडियाच नाही एसआय मला एकाला सांगायचं त्या घर घ्या म्हणून आता डोयेलाच जाणार तर नाक आता भाड्याला जायचं हागो आम्ही वाडी किल्ला करावा म्हणे एक काळांतू चित्पावन ब्राह्मण वठारांतू सले सुरेख वठार सलो गुट्टा गुट्टा घर असली पट्टान पाणी असला आंबे पण असले नाही दादावनी चिरकुटवणी असाला गोल्डन डेज तर अशा विषय नाही अशा वठारांतू मनुष्य नाही सलतोय तो विकून जासे विकेनंतर तेळीन कोणाला विकेला ना तिसऱ्याला विकेनंतर विषय त्या मनुष्य वेगळा आयला मेशे घेतली जागे सती मॅक्सिमम 2 जागा सोडणी बाकी पुरा वेगळ्यांच्या हातान चालले आमच्या ब्राह्मणांच्या जागेची वेगळ्यांच्या हातान चालले मी घेतले त्या मेन माझा उद्देश ते दोन्ही किती म्हणले त्यांना विष्णू भट्टाच्या जागे त्याला धाकुटी नाही विकावचा मग एटा गोऱ्यांच्या जागेत त्यांना वेगळी समस्या झाली त्याला हुशार नाही अदरवाईज आमची परंपरा आम्ही
प्रिझर्व करावं म्हणावं मला मनात उद्देश होतो मुख्य. अगदी आजोबा काळापासून किती साला तसांची सहावा चौथी नवरात्र हे पुरं चालला आमचा म्हणी चालना अगदी किती झालं तर किल्ला मगाचे कंटेल विषय केलो अव्वल विषय हे आम्ही प्रिझर्व केला नाही. नेक्स्ट जनरेशनला काय एक नाही. आमची भास ते मग इंडियन संस्कृती सवयची ते मध्ये आतांची वाडी परिसर हे पुरा आमचं पूरक विषय होची. हे जीवन समोर जायला चालणं तिसरो मनशू आमचे गोट आयले आता त्याची संस्कृती आम्ही अडॉप्ट करावं. आम्ही काश्मीरांतू किती झाला म्हणा चालू योजना करावी. काश्मीरांतू हंता हंता ब्राह्मण बाहेर जायचं कितकं भारी ही नाही स्थिती आहे त्यांची. सले तरी त्यांची संस्कृती अडॉप्ट करायचं अथवा त्यांचा धर्म अडॉप्ट करायचं हे चुकावं. ते आमचे परिसरांत आम्हीच आमचेच माणसं ते तू मारवाडी त्यांचा कॉन्सेप्ट आहे क्लिअरच असे. त्यांच्या सोसायटीत ते वेगळ्यांदा संपर्क करावे सोडित वेगळ्यांदा घर घ्यायला सोडित नाही. ऍक्च्युली अव्वल त्यांच्या संस्कृती प्रिझर्व होऊन नाही ते हे नाश होऊन जायचे. मग वेगळा वेगळा मिक्सर हायवे नो जेवण झालं आम्ही एकेवाणीच आहो. त्यासाठी मी आता एक चॅलेंज मग याच्या पैसे कसा केला तुम्ही काय काढलेले ते अमके आणि मिळणार मी जाणे मी स्कूला जाता ಪ್ರೈಮರಿ ಸ್ಕೂಲ जाता आम्ही अंगडींत ₹1 देवनी कटलीस घेसला ₹1 ₹2 ₹5 मला आमच्या अजितांना परवा तो म्हणतो तू तर वेस्ट केला करायचं कटलीस घे ते पैसे तू सेव्ह केला असते तुला उद्या रबर पेन्सिल घ्यायला असे दॅट टाइम तो लानू नाही लानूची तो म्हणसा थिंकिंग तसं ಕೆಲವು ವಿಚಾರ ಆಮ್ಮಿ ಮಗ್ಗ ಕಿತ್ತದಲ್ಲ ಆಮ್ಸಮ ಕಿತ್ತ बोललेलीसे आम्ही टिंब योचना करावी. मग डिप्लोमाच्या टाइमान तुला मला गुरुवारी करेन सिगरेट ओढायला मला टिंब सिगरेट थोडा काळ साला ऐसा नाही तर माझी सिगरेट साला ते माझी मावसू अक्कासे प्रज्ञा गोरे ती डाक्टर जाणीनिंದ तू किती सिगरेट होती त्याला किती पैसे असतात वाय डोंट टू सेव्ह इट ते पैसे स्टॉप करणे पैसे तू ओट्टू करणे देन मला एक म्हणा सेव्हिंग्स फर्स्ट ऑफ ऑल पैसो करायचं मला नुसतं आम्ही सेव्हिंग्स करावं सेव्हिंग वेचा संभव असं ना करावं के वेचा हवं त्या करणे मॅक्सिमम सेव्हिंग्स करावं. मी तेटला 2-3 महिने बाहेरच असला तेटला मी बॅचलर आहे ऑफकोर्स मी अक्कलच असला फॅमिली येटाच असली आता वराडा येऊ पक्ष आधी मी ಕೆತ್ತಿ ಚಿಲ್ಲರ್ ತೇ ದಿವಸ ಖರ್ಚು ಚಿಲ್ಲರ್ ಅವರ ಅಸಲೆ ₹1 ते पुरं ಒಟ್ಟು करणे मी तेटला रहिला अंत फ्लाईट अंत मोग तेटला रहिला अंत रहिला अंत मग बॅग सूटकेस भयंकर हेवी वेट मला 2-3 किलो चिल्लर हे मला अभ्यास होऊन सेव्हिंग्स करावं. सेकंड थिंग रीण करावं मला रीण ಹೊಸ್ಮಠಂತೂ ಈ ಆಮ್ದ ಕಿಲ್ಲ ವಿಕಾಸ ಆಯಲ್ಲ ತಲೆ ಮೂಲ ಕಾರಣ ಅಂಕೆ ಕಾರಣ 2006 ಅಂತೂ ಮೇ ಕಿರಿಯಾಡಿಂತು ಗಾರಗೆ ಸೆಟಲ್ ಹಾನ್ಸಲ್ಲ ತೆಟ್ಲ मला ₹50,000 रीण ಹೊಸಲ್ಲ ಉಜಿರೆ ಸೊಸೈಟಿಯಲ್ಲಾಗೆಲ್ಲ ನಾನೊಂದು ಅಕೌಂಟ್ ಓಪನ್ ಮಾಡಬೇಕು. ಅಕೌಂಟು ಆಯಿತು ಎಂತಕ್ಕೆ ಅಕೌಂಟ್ ಮಳ್ಳ ಅಂತ ಹೇಳ ಅದು ನನಗೆ ಈಗ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಸಾಲ ಬೇಕು 50 ಸಾಲ ತಗೊಂಡು ಇವರಿಗೆ ನಾವು ಅಕೌಂಟ್ ಓಪನ್ ಮಾಡುದಿಲ್ಲ मला मस्त इन्सल्ट झाला हे कोऑपरेटिव्ह म्हणसती एक सल्ल्याला ऋण नाही मिळत नाही मी ऋण करी नाही त्या दिवशी मी डिसाईड मी ऋण करी नाही अथवा कोणताही विषय आम्ही चॅलेंज हवं नाही मला गोपू काकांनी म्हणलेला चॅलेंज बेटा तू ऋण दे नाही म्हणा ऋण घे नाही म्हणला ऋण घे नाही ऋण घेताना किती असे मला तुला आम्ही घ्यायच्या पैशाला 3 पंटे आम्ही त्याला वाढायचं खंडित आम्ही आपण दाव्याचा वाढी त्यांना द्यायची तुला बाकी मग डेव्हलपमेंट करायला नाही तू ಸ್ವಲ್ಪ ತಸಂತ ಋಣ ದೇವಲಾತ್ ಜಾಲ ಜೀವಮಾನ तो 1 ಕೋಟಿದ್ದು ಮನೆ ಕಟ್ಟಿದ್ರು ಅದನ್ನು 20 ವರ್ಷ ಲೋನ್ ತಗೊಂಡ್ರು 1 ಕೋಟಿಗೆ 3 ಕೋಟಿ ಕಟ್ತಾರೆ ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಇವರು ರಿಟೈರ್ ಆಗಿ ಬೆನಕ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ತಲುಪ್ತಾರೆ ಅಲ್ಲಿಗೆ ಮುಗಿತು ಅವರು ಅನುಭವಿಸ್ಲಿಕ್ಕಿಲ್ಲ असं म्हणणे मी ते दिसतं ऋण करी नाही सेव्हिंग्स
किता इन्वेस्ट करसा तेंतु किता इनकम ऐसे रीइन्वेस्ट ऐसा आमचा कंपनी पूरा कॉर्पोरेट सेक्टर कसं काम करसे कॉर्पोरेट सेक्टर अंत किता से म्हळे त्या ऐसा 500 crores बिझनेस असे पण ते किती प्रॉफिट मिळसे तांगे डिविडेंड देन नाही मस्ट मॅक्सिमम कंपनी तर रीइन्वेस्टमेंट कसं तेंतुची रीइन्वेस्ट त्यानंतर कंपनी ग्रो होऊन जास मोठी होऊन जास पण एटाही तसंची किता येसे तर वापस मला नका कळलं તમે મગાશ મળલા પડા ઉબેરો જવે છો ઉબેરોલા સલેલા વ્યવસ્થા સલીતી બરા બાકી પૂરા તકડા છે તે કોન્સેપ્ટ અંತು ಗೆಲ್ನ તે કિતા છે મને આમદા ऋण करावनो जे सेविंग्स सावा रीइन्वेस्ट करावं सो ऑटोमॅटिकली ग्रो करायला हसे मे बी एकलेला का लिमिट सेरा मला टीम अधिक लिमिट सेरा मा सोर्स ऑफ इन्कम केला अधिक सेरा ते मध्य रेल्वेचा कॉन्ट्रॅक्ट सही करसा म्हणजे बया कसं नाव आणतोय कंपनी ते कॉन्ट्रॅक्ट सांगतो काहीतरी इन्कम आहे सो एक मिक्सेड इन्कम सोर्स ऑफ रेव्हेन्यू अधिक झाला त्यावेळी ಕೆಲವು ಸಾಧ್ಯ झाला अगेन मगाश म्हणला मी दैव संकल्प सलो अनुग्रह सलो आमच्या मध्ये कहत नाही वडिलांचा आशीर्वाद ते उपरांत तुमचा वराड आणि संसार केडला सुरू झालो मला वराडांत मस्त गोष्टी से सांगायचं मग ती आम्ही ऐकायचं तिथला ಬೆಂಗಳೂರಂತೂ ಸೋ ಬೋಡಿಯೋ बनाचे कॉन्सेप्ट्स ऐसे अधिक तिथला यूएसएन सावसला ऐसे बेंगळूरला शिफ्ट झाला ऐसे शिफ्ट झाला ते गावांचं होतं मिळत नाही मला ಕೆಲವು ರಿಜೆಕ್ಟ್ झाला सोला प्रपोजल रिजेक्ट मला मे रिजेक्ट केलेला नाही तो बोडियाचा अर्थ आमच्या लेवलवर नाही एक्सपेक्ट मे चेडीला रिजेक्ट केला नाही तो बेंगळूरात नाही लेवल नाही म्हणजे तो जयपुरात तुसे त्यांनी असे गाव ओके मग दद्दाने एक किता म्हणला मला एत्ता मे चेडी सुद्धी नाही मिळली ते तिथलं हुशारही नसले दद्दाला त्याला तिथलं बोवेला आहे ना आले ते मला नाही तर नाका घराशेन म्हटलं सडन आमचं त्याचं नाव मराठे ते परवा पुढे गेलो कान ऐकून नसलं बळा का आमचं वास्तव मराठे कारकळा तो हे वराडांचा एजंट ಹೇಳಿನ मस्त वराड करवायला ಹೇಳಿನ ದಿವಸ ದದ್ದಲ್ಲ ತಿಳ್ಳಾಳದಂಗ ಫೋನ್ ನಿಶಾಯ ಲ್ಯಾಂಡ್ಲೈನ್ ಹೇಳಿನ ದದ್ದಲ್ಲ ಮಳ್ಳ ಅಸ ಅಸ ಚೇಡಿಸೆ ಮುಚ್ಚೂರು ಕಿನ್ನಿಗೋಳಿ देशस्थ ब्राह्मण दद्दान म्हणलं मे नाही ते मज्जा सोयाचं नाही मे ती येईन तू मला पुरं हुशारही नाही मम्मा आयलो घराला येवनी पुरा बोललेली मग आम्ही चेडपाळा गेला मे तेडला कांचीपुरा माणसाला मला दादान फोन केला वापस आला 15 दिवसांनी मग जन बोलणं झाला मी म्हणला क्लिअर त्यातला मी बेंगळूर बेंगळूर म्हणा नाही ಕೆಲವು ಕೂಡ ಮತ್ತು ಮಮ್ಮ ಜ್ಯೋತಿಷಿ तो ಮುಚ್ಚೂರು ಜಯಂತರಾವ್ ಮಣಿ तो ज्योतिषी है हाई स्कूल तो हेडमास्टर होंगे चलो तो 92 ईयर वेरी वन चलो परवा एक 6 महिने आधी पुढे गेले त्याला ज्योतिष अंतू अव्वल नॉलेज तेलिन माझा जातक पळायला सर गॅरंटी कळली सर म्हणले काय एक प्रॉब्लेम नाही तर पुरा मी पळायला से मी मला स्टेट मला आवगे मला तू बेंगळूर आणणे झालं बेंगळूर मला तू मेघंटी तसं म्हणे मी 2007 ಬೆಂಗಳೂರಲ್ಲ ಚಾಯ್ಲ ವರಾಡದಲ್ಲ ಮತ್ತೆ 2002 ಇತ್ತು 2007 मी बेंगळूरला ಚಾಯ್ಲ बेंगळूर ಅಂತ उत्साह बेंगळूर किता तेडला हवासला आता तेडला नसला पण लेटर आहे म्हणजे ही वराडाची माझी बायको स्वाती हेब्बार परिमळा म्हणते त्यांचं नाव मग मला दोघं दाखवटी चेडी सौपर्णिका हेब्बार ती लॉयर BA LLB करिसे SDM लॉ कॉलेज ಫೈನಲ್ ಇಯರ್ ಅನ್ಸ ಬೋಡಿಯೋ SLC 10ನೇ ತರಗತಿ ಬೆಳ್ತಂಗಡಿ SDM को IAS सम अण्णा ओनी से दाखवटी त्यांना एक बोडियो एक चेडी बेंगळूरात तो जॉब करिसे ती जर्नलिझम केला आणि त्याने एक मीडिया कंपनीत काम करिसे तो बोडियो डिप्लोमा झाला मोठो अण्णास बोडियो मग मधली अण्णा राजेश हेब्बार तो पुढे गेलो असेल त्याची चेडला एकली चेडीचे जरा त्याला वराड झाला असेल ती बॉम्बेत असं फॅमिलीची कथा ಒಟ್ಟು ನೆಮ್ಮದಿ ವ್ಯವಸ್ಥಿತ ಸಾಯ್ಶ ಎಷ್ಟ ನಮ್ಮ ಸೋಸಲು तो ಬದ್ದದೆ
हाय. दत्ताला. मला मी पळायलो होतो पाप ते म्हणजे त्याचं नाव मे हे अनुभव हिसाबे तो हो सब ಖಂಡಿತ ಎಷ್ಟೋ ಸವಸತ್ತ ತೆಲ 90 ವರ್ಷ ಗೊಟ್ಟ ಕಾ 86 87 ವರ್ಷ अशा तुम्ही इतला अनुभव झाला जीवनांतू अशा फर्दर हे समाजाला सांगावचं हे तुमसारख्या युवकांना साधन करता युवकांना सांगावचं एक संदेश देऊन सुद्धा लाईफ पंक्च्युअलिटी हवा टाइम मेंटेन करावं कोणता विषय लाईक तुला मी म्हणलं 6 ಗಂಟೆ ನೇಸ म्हणे राईट 6 o'clock ಮೇಟ್ ಹಸನ ಸಂದಾಸ बोला नाही ಸಮಯ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಖಂಡಿತ ಖಂಡಿತ तेन ಎರಡು ಮಾತು ಸಮಯ ಪ್ರತಿಯೆಲ್ಲ ಟೈಮ್ अगत्य महत्व आम्ही ते केडलाय टाइम आला तेव्हा रा उद्या केला था असे पळाव्या सावकाश माझं सिस्टम व्हेरी क्लिअर टाइम माझी बायको सांगत असे बेंगळूर निघून इथल्या टायमाला उजिरे पण गडीबिडी करायचं केलं त्या टायमाला पंचाव इथल्या आमचं नेक्स्ट काम किती असे तर हसे त्याला अडचण नाही ते आमचं नेक्स्ट काम हन नाही तर डिले असे मग पुराच्या प्लॅन खंडित पंक्च्युअलिटी मेन सांगून मग किती म्हणे चॅलेंजेस घ्यावं आम्ही आमचं लेगसी आमचं किती परंपरेशी तर प्रिझर्व कराव्यासाठी आम्ही योजना करावी आमचं धर्म हंतू आमचं संस्कृती हंतू ते दिशांत आम्ही योजना केला ते आमचं अव्वल आलोचनेसाठी आम्ही ते दिशांत योजना केला अव्वल आलोचना हे आम्ही ते आम्ही डेव्हलप व्हायला असे आम्ही उद्धार असो समाजा मुखेन आम्ही उद्धार समाज उद्धार झाला त्याने आम्ही उद्धार आहे खंडित खंडित तसा मग केटलाही पैसे मग्गिंटी जाय नव्हते पैसे मग्गिंटी येतात आम्ही आमचं काम करावं कर्तव्य कृष्णा म्हणत आमचं काम करावं पैसो मिळलो नाही म्हणे हपाहपी करावं लाभ मिळलो नाही म्हणे हपाहपी ಎಂತೆಲ್ಲ ಕಾಳಲೇಸೆ ತಾಂಜಿ ಗೋಪಕಾರ मला आमच्या अदृष्टांचा कार्य नाही आमच्या अदृष्टांचं आहे का 100% असं तर 100 रुपये शेरा 1000 रुपये तेंतूची आमच्या तृप्ती करणे यावी तेंतू किती असं म्हणे ओ मला 1000 मिळावं असेल 100 मिळेल ना 100 इज ओके एक दिवस मी म्हणला पडा लाईफ अंत एक जॅकपॉट आहे तर जॅकपॉट तुला किती करावं आता पुरा करसे ते वेळेला ಎದೆಗುಂದಬಾರದು त्याला आमच्या भाषा अंकिता म्हणायचं मग मस्त मनुष्य इन्सल्ट करतात पैसो नाही म्हण झाल्यापर्यंत बडताना साला ते इन्सल्ट आम्ही चॅलेंज जाऊन घ्या तो इन्सल्ट करतो त्याला उलटा गाळी द्यायचा नाही कर्तव्य अंतू कम्मा अंतू दाखव आम्ही मस्त गाव भोव म्हणायचं गाव किल्ला भोव म्हणाय तू किती गाव भोवस अशी तुला तिथला अनुभव मिळाला नव अनुभव नवनवे विचार मिळाला प्रोग्रेसिंग माइंड मला तुला एक थिंकिंग करायला प्रोग्रेसिंग थिंकिंग मिळाले हे नाही तर खूप मंडूक एकीच माणे तर तिथलांची ते उपरांत नाही तसं करावं ಕೆಲವು ವರ್ಷ ಬೋಡಿ ಅಂತ ಪಳಾಯಿಸೋ ಬೆಂಗಳೂರು ಅಂತೂ ಜಾಬ್ ಸಾಫ್ಟ್ವೇರ್ AC ರೂಮ್ಸ್ ಅಲ್ಲ ಮಾತ್ರ ಅರೆ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ಸ್ ಅಲ್ಲ ಜಾ मोठे मोठे प्रोजेक्ट्स असते इंजिनियर ऑफकोर्स सिव्हिल इंजिनिअरिंग केलं तरी सॉफ्टवेअर हवं म्हणते इट इज नॉट लाईक दॅट आम्ही कोणता मिळास येता करावं ते तू ऑटोमॅटिक असे तुमचं अदृष्टान झालं ते कोणेकाला थांबावेला नाही तुम्ही अशा मस्त वाणी मस्त जागा घेसा आमचा संस्कृती उरवी म्हणायचं मस्त काळजींचा तुम्ही दिसतांची हे नव्हे ते परवा तसं पळाय ना ते तुम्ही तसं नाही का चॅलेंज जाईल ना तरी सवालान चाललोय जागो तुम्ही घेवेचे बघे आलोचन केलेली हे अवघं काही तसे काय तरी संदर्भ तसं असं मी म्हणस मी घेतलेल्या जागेन तू मॅक्सिमम जागे पुरा मुस्लिम ತಂಚಲೋ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ತಂಚಲೋ ಅಥವಾ ಮಲಯಾಳಿ ತಂಚಲೋ हे पुरा घेवाला ते किती असे पळा तू ते रेकॉर्ड पळा त्यांची ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಅಷ್ಟೇ 1923ನೇ ಇಸ್ವಿ ಉಪ್ರಾಂಗಡಿ ತಾಲ್ಲೂಕು डॅश डॅश भट्टार मग तर रेकॉर्ड वच्ची आमदा सोडासे म्हणाला हे पिज्जोबान आमचे कोणी केलेलं हे आम्ही कोण कोण देशा हे किल्ला असं आम्ही करसा म्हणाचं मनाला सोड असे किती कारणासाठी त्याने केला त्याला किती तापत्रसलो हे किल्ला म्हणे मी म्हणाचा अशा मी मगाशी मारवाडीचा एक विषय म्हणलो मारवाडी व्यापारांतून नष्ट झाला ते अंके कलो त्याला इमिडिएट इन्व्हेस्टमेंट त्याला पुंजी इन्व्हेस्टमेंट देवनी त्याला रिस्टार्ट करायला प्रयत्न करतो आमचे तुता नाही तो स्वल्प लोक तो वाडी विकितो लोक म्हणतात हे थिंकिंग जाय हे थिंकिंग जाय हे तुला लहान एक उदाहरण देस
हे काश्मीर हायवेला एक आस्पद वसे हसान झंता खंडित अशा आमचं मुंडाच्या देवळाला गोट्टा एक जागोसे तो आमच्या ब्राह्मणाचा नाव म्हणतो नाही मला तेळीन मुस्लिम व्यक्तीला विकेला ते व्यक्ती ना अशा सुरू तो री विकीसेखे तेळी आधी म्हणतो हिंदू देणार म्हणे केवेरी पळा योचना करावा तो हिंदूले देणार तो म्हणायचं एक बोलणार मस्त संस्कृती उरवायचं बघ्याची अधिक काळाची पैशांचं मग तसं तो म्हणसो देवळाला गोट्टा सल्लो जागो हिंदू देणार म्हणे योचना करावी आम्हीच योजना करा तसा हो नी अशा विकीसेखे पण समोरील जागो ठेवून घ्यायचे रोडा साईडाला चाललो बाकी मग गिंडी वाडी चाललो विकायचे थंय खंडाबटे रुपये तुला तिथला सला ते घे म्हणावचं एका चॅलेंज देनसे तो अशा मनुष्य त्या समोरील जागो ठेवून घेणे तेळीने अशा एक ते त्या शॉपिंग कॉम्प्लेक्स करीरा अथवा हाऊसिंग कॉम्प्लेक्स करीरा शॉपिंग कॉम्प्लेक्स केल्यानंतर त्या चिकन मटन शॉप येसे अथवा वेगळे वेगळे व्यवहार आहे हाऊसिंग कॉम्प्लेक्स केला ते त्या पुरा मुस्लिम एरिया इतला हंतान झाला तर देवळाला दोन्ही मिनार घालावेला देवसू गोट्टा सगळं थोडं जागो तो हे तसे म्हणणी असाला संदर्भ येऊन होते तो घेऊ म्हणजे झाला त्याचे मस्त चॅलेंज आहे तो म्हणजे देश का नाही म्हणे गुंतू नाही त्यावेळेस तो माझा एक ऍडवाइस आमच्या समाजाला की त्यामुळे आम्ही आवगे समाजाचे ಒಟ್ಟು होणे तो जागो देवळालाची घेऊ खंडित तो पुरा न्यू देवस्थानಕ್ಕೆ ಕೊಡಿ ಅವತ್ತೆ त्यांचे पैकी मोठे मोठे राजकीय धुरीण असतात त्यांना जाणे अप्रोच करणे सांगावे त्याला कन्व्हिन्स करणे त्यापासून घेऊन अशा तेळी डिमांड करायचं 3-4 कोटी रुपये मोठो आमच्या समाजाला मोठो विषय न जायची मन केलं ते मोठा विषय एकाकले घरटे 1 लाख सुद्धा तरी ऑटोमॅटिकली ते पैसे ओटू करावे लागते इतला कांत किती असे त्या देवळाला गोट्टायचं असे देवळाला की इन्कम व्हायचं जागो आमचं एक संस्कृती उरस आहे नाही ते तर हे पुरं डेंजर पोझिशन खंडित खंडित मस्त विषय असले ह्यासाठी आम्ही आणि येदा त्याला रीग उदितलो रीग देस त्याला येतं जाय म्हणून ससे कोणा तर देसे ते करीत नाही ते ख्रिश्चन करीत नाही हे करीत नाही त्यांचा बाहेर येतात त्यांचं आयला ते मग त्यांचं आमदा काय करावं नाही खंडित नाही आम्ही मग ते म्हणा ऐकायचं खंडित ಕೆಲವು ಪಡ ಸಾರಸ್ವತ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಮನುಷ್ಯ ಗೌಡ ಸಾರಸ್ವತ ಅಂಕೆ ರಾಜಾಪುರ ते कोंबडी मनसेपुरा खासत किल्ला मळे त्यांचा ते सल्लेला परिसर त्यांचा गोट्टा सल्ले मनुष्य ते वेगळे वेगळे मराकाले असं काहीसे पुरा चालले त्यामध्ये मिक्स होऊन ते तसे झाले त्यांना आम्ही दूषण करावं नव्हतं त्या परिसराचा एक प्रभाव म्हणजे आमचा परिसर आम्ही आमचा ठेवून घेतला त्या प्रिझर्व असे आमची संस्कृती तो किती जागेला मी अवघे ज्योतिर्लिंगाला ऑलमोस्ट गेला केदारनाथ सोड नाही म्हणे मी माझे पैसे वेचून न गेलेलो कम्माला गेलो अथॉरिटी काशाला 3-4दा गेला 4दा गेला अयोध्याला गेला मोठे पुण्यात्मा नाशिकाला 4दा गेला नाशिकांतू एक बुक्कूस आहे त्या फडकेंडा तेंतू आजोबाचं नाव पुरे लिहून घेत त्यांचे रेकॉर्ड्स आहे ते पुरे युनिटेडला गेलेले त्या फडके मनुष्यात तेडला एक बुक पळायला सांगता याच्या तो मला 10-12 वर्षात याचा अर्थ पुरा गेला त्याच्या पुढे चेंज झाला त्याचे क्राऊड अधिक नव्हता उज्जैनीला 2-3दा काय गेला ओंकारेश्वर 2दा गेला रामेश्वर ऑफकोर्स मग यात्रा ऑटोमॅटिकली होऊन गेली मग द्वारका नागेश्वर मग द्वारकांतू भारी एक अव्वल जागोस आहे यश कसे गुंतू नाही द्वारकाधीश मंदिर टेंपल्स आहे गोट्टा आहे का समुद्र అంటే 20 फीट उपरांत एक लहान एक द्वीप पण म्हणावा नाही आता हाय टाईड आहे उಬ್ಬರ ಉಬ್ಬರ ಇಳಿತಲ್ಲ ಉಬ್ಬರ ಅಂತ ಪಾಣಿ ಸುತ್ತ ಇಳಿತ ಅಂತ ಪಾಣಿ त्या जाऊन संदास बेसावा त्या ईश्वर देवस्थान केले शिवलिंग त्या पुरा देवस्थानांतू कोणी जाय शिवलिंग एटा आमचं शकन त्या शिवलिंगाला जाणी रात्री 8-9 ಗಂಟೆವರೆಗೆ जायचं सी ब्रिज समुद्राचं वारो यायचे प्रशांत असं ಕೆಲವು प्लेस आमचा पडावेला अनुभव करायला खुशी देस मग गुजरातांतू काम करे मग यावला गुजरातांतू साईट अंतू रैल्वे सैड ಅಂತ मनुष्य भारी अव्वल स्वीट अँड स्मार्ट भारी कोणी भेटला तरी गुजरात आम्ही काठेवाडा अंतू काम केला एकदा कच्छ साईड अंत मे गेला नातला प्रोजेक्ट अंत मे गेला मी एकदा काठेवाडा साईड त्या काठेवाडी ते पुरा
फळांच्या तक्षणी आमदा सध्या वेळेचा चा प्यावेला हो हो ते चा द्यायचं की नांत कोणचं का हा कप्पांत नाही शासरांत हा 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 तू चा पेवशीची पेवताना गेलो तिथं भारी बेजार असेल हो हो सर भारी अवल माणसं गुजरातान तू डेव्हलपमेंट येताची तिथल्या करंट जन्नातला आम्ही स्वतः हा 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 तांची त्याला मध्य प्रदेशांतू रोड नतलो करंट नतला हा 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 त्या टाइम गुजरात एनी टाइम करंट जाणतला भारी अवल विषय तसं मोदी ತಿರ್ಗಾ तो ಮೋದಿ ಸಲ 2002 ಸಲ ನಿಂತು 2-3-4 मस्त आमदा मळे तज मेमळ SRS फंड झाल्या पर्यंत प्रोजेक्ट्स मस्त आणि अवघे गाव कोणता गाव गेला नाही म्हणणार नाही एशिया एअरपोर्ट टू इंडियन तुला ऑलमोस्ट अवघे एअरपोर्ट टू टच डाऊन झाला म्हळे ते प्लेसला त्यांची आम्ही कोणात नाही भांडावला नो डिस्प्युट्स आम्ही किती असे म्हणायच्या वाडीस असे ती वय तशी झाली एटा पाणी त्या गाई गेली त्याला पुरा भांडा सांग करा किती हे व्याज जाण तू कालहरण करावा पक्षा टाइम वेगळ्या वाणी यूज कर म्हणजे लहान पुट्टा सुरू असते डिस्प्यूट काय तर इमिडिएटली तुमच्या जागेतल्याने गेला तसे मस्त विषय झाले इमिडिएटली म्हणा ओके नो प्रॉब्लेम माझं तो गेलो त्या टीम मध्ये माझं सुनील म्हणसे तू सुनील मग अनिल अंके कलस ಈ ರೇಂಚಿನ ಪೊಕ್ಕಡೆ ಆ ತಿತ್ಲ ಲಿಬರಲ್ ಸಾವನ ಅವು ಉಂಚುರ್ಲ ಬಾಕಿ ತಕ್ಲಿ ಬಿಡು नो प्रॉब्लेम आमच्या अदृष्टांचा कार्य जाय नाही दॅट इज व्हेरी क्लिअर माझा कॉन्सेप्ट व्हेरी क्लिअर आमचे अदृष्टांचा कार्य जाय नाही खंडित तसा हे ಕೆಲವು ವಿಷಯ वेगळ्या वेगळ्या व्यवहारांतून शिकलेले जे मारवाडी व्यापार करतात त्यांचं तसंच असेल त्यांचं क्लिअर फंडा त्यांच्या अदृष्टांचा कार्य नाही ते करीत जास्त नॉन स्टॉप आमचं काम करीत जाऊ आम्ही टाइम वेस्ट करावं सुरुवाला म्हण टाइम इज इम्पॉर्टंट येदा गेलेलो काळू मग दुसऱ्याने नाही खंडित खंडित मोठा विषय होतो होसमठ आठावळे म्हणतात एक त्यांचं साधन से ती एक गुरी से तेंतु सुमार जण असेची गुरी ठेवणीची जाण सती ते सफल हंत सती त्या चित्पानंद हे हेम्मेची तेंतु हे नाही त्यांना अवकाश मिळलो तर सवाल घेऊन ते जाण सती तसले हे आजी आमचा मिळलेले हे संतोष हेब्बार आठवडे हे मोठे साधन आहे त्यांना योगुसलो आजी करीत सती साधन एक चित्पावन समाजाला एक हेम्मे चित्पावन समाज समोरी जाण सती एक मादरी होऊन हे एक आमदा हेम्मे सोतू एड्डोळू आमचा तसं त्यांचे इतले बिझी शेड्यूलांतू आमचे हे स्टुडिओला येऊनी त्यांचा अमूल्य समय दिलेला त्यांना अनंत अनंत धन्यवाद तुमचा मस्त इटोळू आमचा दिलेला तुमचा अनुभव वाटून घेतलेला मस्त अनंत अनंत धन्यवाद तुमचा आमचा एक अवकाश करण्यात दिलेला तुमचा एक धन्यवाद आम्ही असांची दुसरे एपिसोडांतू अंकी कोणतं वेगळे साधक मिळेल त्यांचा बोलता मिळलोय ओम स्वस्ति